ड्रिल वर्कआउटचे बेनिफिट काय माहिती आहे का? ड्रिल वर्कआउट आपण केलं तर पूर्ण लेग फ्री होऊन जाते आपले. जेवढं लोअर बॉडी असती आणि अप्पर बॉडी असते ना तेवढं मारून पाय नाही तर काय आपण हे करावं नी इंजुरी होऊन जावं, मग नी इंजुरी झाली तर परत बरं होत नाही लवकर. गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 210वा दिवस आहे आज. एक एक दिवस करता 210 दिवस कंप्लीट झाले आपले. तर आता दिवस चौथा 5वा, कारण आज सुद्धा नाही आला. चला जाऊ द्या. तर आज पाऊस उघडल्याने कंडिशन आहे आता, पण तरी आभाळ आहे. तर एवढा पाऊस पडला नाही, कोरडा झाला तर सगळं. पण आपण धरणाकडे जाऊन आलो आता येता येता. तर आता तिथं पाणीच चालू आहे, अजून वरती जाता येत नाही. तर तेच म्हणणं आहे माझं, जोपर्यंत आपण तिथे ओके होत नाही तोपर्यंत आपण इथं रनिंग कमी करता दुसरा वर्कआउट जास्त करू, दुसरं बॉडी पार्टचे वर्कआउट करू, जेणेकरून मग रस्ता चांगला झाला ना तर मग आपल्याला रनिंग करता येईल. मग बाकीचे इव्हेंट आपले आधी स्ट्रॉंग झालेले असन. ह्या फंडा आहे. तर चला आजचा दिवस सुरुवात करू आणि वॉर्मअप पासून. तर आता फुल बॉडी वॉर्मअप करू आता आपण. काय समजत होतं काय म्हणजे गुलाबजाम जसं जवळ येऊ लागलं तसं हसलं ते बळजबरी हसत वाटतं ते. पुरा वाटाणा चिकन. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. दोरी बघितली का? दोरी पाहिजे ना. आता तुम्ही एवढं लपून लपून तो कॅमेरा धरू लागला, लोक म्हणते काय आमचे काय काटे बिटे काय धप्पा करू लागले. कळू लागेल काम मारून पाय लय वेटेड आहे. पहिल्यापेक्षा ही दोरी मोठी आहे. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला आता. तर आता काय करू, इथं काल जशी केली आपण तशी नॉर्मल जॉगिंग करू, कारण की आपल्याला तिकडे करता येत नाही. तिची तब्येत बरी नाही, उद्यापासून तिकडे जाऊ थोडंसं जॉगिंगला बाहेर. तर चला आता वातावरण खराब आहे थोडंसं. तर चला आता काय करू,
जॉगिंग करू आता आणि आपलं वर्कआउटला सुरुवात करू. आपली 1 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण काल इथंच राऊंड मारले होते. आज समोर जाऊन येऊन राऊंड मारले आपण 2. तर 400चा 1 आहे, 400 आणि 800 असं एक किलोमीटर 1 किलोमीटर थोडंसं वर झाले. पण चला आता काय करू, आजचा वर्कआउटला स्टार्ट करू. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, दरवेळेस सांगतो मी तुम्हाला, बिगिनर असले ना रोडवर जॉगिंग करू नका. कारण की आताच बघितलं तिथे काय नवीनच आहे, ते वेट जास्त आहे, रोडवर रनिंग करू राहिले. रोडवर रनिंग नका करू बिगिनर लोकांनी, फक्त वॉकिंग करा. आता जे 2 माणसं येते ना ते एकदम बेस्ट आहे बघा. कारण की बिगिनर लोकांनी वॉकिंग केली तर, कारण की जॉगिंग केली तर एक तर सवय नसती, आणि सवय नसली ना तर पाय कसा पडतो आपला, तर इंजुरी व्हायची चान्सेस जास्त असते. आणि फक्त वॉकिंग केली महिनाभर येऊन, तुम्हाला पहिलेच म्हणलो महिनाभर या वॉकिंग करा. वॉकिंग केल्याने कसं पायाला पण सवय लागती, तुम्हाला पण सवय लागती, आणि हळूहळू बॉडी त्याच्यामध्ये ढलत जाते. नाही तर कसं आहे, डायरेक्टच येते आणि डायरेक्टच हे केलं ना तर मग डायरेक्ट बॉडी सूट करत नाही आणि आपला मूड राहत नाही आणि आपला लगे इंजुरी होऊन जाते. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे आधी सवय लावा, यायची सवय लावा, त्याच्यानंतर चालायची सवय लावा, त्याच्यानंतर मग जॉगिंग चालू होती. डायरेक्ट जॉगिंग करू नका, ही चुकी नका करू. तर चला आजचा वर्कआउट काय बघू. करणार आहे बेसिकवाला ड्रिल वर्कआउट. ड्रिल वर्कआउट आपण याच ठिकाणी करू, आणि जास्त दुसरी एक्स्ट्रा स्टेप जमत नाही. पण आपण बेसिक जेवढे आहे ना तेवढे करू, आणि मग आपलं त्याच्यानंतर रेग्युलरचा वर्कआउट जो आहे ना तो करू. या ठिकाणी करू बघा. एवढा सरफेस आहे इथं. वर्कआउटचे बेनिफिट काय माहिती आहे का, ड्रिल वर्कआउट आपण केलं तर पूर्ण लेग फ्री होऊन जाते आपले. जेवढं लोअर बॉडी असती आणि अप्पर बॉडी असते ना तेवढं आपण स्ट्रेस करतो, आणि जेवढे ड्रिल करतो तेवढी आपले रनिंगमध्ये आपल्याला सोपं जातं लॉंग स्टेप पडायला, किंवा बॉडी लवचिक होऊन जाते तुमची. या फंडा असतो, जेवढं तुम्ही ड्रिल वर्कआउट करशाल तेवढं तुमची बॉडी फ्री राहते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा.
ड्रिल वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आता काय करू आपण, स्किपिंग एक्सरसाइज मारू नॉर्मलवाली. तर चला. मधला वर्कआउट राहिला आता आपला. आपण मारली स्किपिंगचे 4 सेट मारले. तर आता आपण आपले ॲप्स आणि डिप्स हे 2 सेट रेग्युलरमधले मारणार आहे. तर चला. तर आपलं डिप्स आणि ॲप्स कंप्लीट झाले. हे रेग्युलरचे सेट आपले स्किपिंग डिप्स ॲप्स हे लई दिवसापासून आपण कंटिन्यू करतो. ह्याने वर्कआउट नाही केला आणि ज्या दिवशी वर्कआउट नाही झालं त्या दिवशी पण आपला वर्कआउट झाल्यासारखं वाटतं. 3 आपलं रेग्युलर वर्कआउट केले ना. तर आज होतं ड्रिल वर्कआउटचं मग ते एक सेट केले आपण. ते पाय फ्री होते फक्त आपली, बस जास्त काही नाही. इथं करताच येत नाही कारण की सिमेंट असल्यामुळे इथं पायाला फटका बसतो जास्त केल्यावर. स्किपिंग मारता येत नाही आणि रनिंग करता येत नाही. इथं प्रॉब्लेमच आहे. तर बघू थोडंसं वाढलं ना तर साईडला आपण स्किपिंग जमेल ना, स्किपिंग भर देऊ थोडासा. आणि ड्रिल वर्कआउट पण वरच्यावर जे बेसिक असते ना, ज्याने पाय आदळतो खाली, ते ड्रिल वर्कआउट इथं जमन. पण जे असे टॅप करायचे ते तर जमणारच नाही इथं डायरेक्ट. नाही तर काय आपण हे करावं नी इंजुरी होऊन जावं. मग नी इंजुरी झाली तर परत बरं होत नाही लवकर. चला आता
वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला. करणं आलता आज, कारण फक्त वॉर्मअप केला, चालला गेला. उद्यापासून आता वर्कआउट चालू करीन. आजारी होता तो पण, तर आपण आजारीच आहे, पण आपण रेग्युलर आलो. चला, कारण की आपल्याला टार्गेट आहे, त्याला टार्गेट नाही अजून. चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. जायची तयारी करू आता. तर वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.